लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. हाताने टाळे वाजवा, मुखाने नामचिंतन करा. बाबांनो, काही इतर करण्याचं राहिलं तर राहू द्या. मनुष्य जन्मात इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, बरंच राहत असतं समजा. पण ते इतर राहायचं करायचं राहिलं तर राहू द्या. परंतु मनुष्य जीवनात नामचिंतन करायचं राहू देऊ नका, एवढं लक्षात घ्या. बंगला बांधायचा राहिला राहू द्या, काय बिघडतंय त्याने? ज्या घरात आजपर्यंत 50 वर्ष आपण राहत आलो, ज्या घरात 50 वर्ष राहत आलो, त्याचीच डागडुजी करून अजूनही 50 वर्ष राहू शकतो त्या घरात. नाही बांधता आला तर काही बिघडत नाही, राहू द्या. बंगला बांधला आणि त्यात टीव्ही घ्यायचा राहिला, राहू द्या, काय बिघडत नाही त्याने. उलट आल्यावर जास्त बिघडणार आहे. इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, परंतु मनुष्य जीवनात नामचिंतन करायचं राहू देऊ नका. हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. समजा बंगला बांधायचा राहिला आणि समजा आपण मेलो, यमाच्या पुढं आपल्याला उभं केलं. यम आपल्याला हे विचारत नाही, का रे तुला अकलूज सारख्या प्रगतिशील शहरामध्ये जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशाल मेला, चाल मी तुला नरकाला पाठवणार, असं यम म्हणत नाही. पण यम हे तिथं मात्र नेमकं विचारणार, का रे तुला अकलूज सारख्या शहरात जन्म दिला की जे पंढरपूरच्या जवळ आहे, ज्या शहरातून जगद्गुरु तुकोबारायांचा पालखी सोहळा जातो आहे, अशा शहरामध्ये तुला जन्म दिला आणि तू नामचिंतन काहीच केलं नाही, असा जाप नक्की विचारणार. यमधर्म म्हणे तया दोषी अशी, कारे केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख. कान डोळे मुख संतांचे संगती न धराच चित्त सांगितले, दंडो आम्ही रागे म्हणे यमध. यम हा जाम विचारतो. म्हणून बाबांनो, इतर काय करायचं राहिलं तर राहू द्या, नामचिंतन करायचं राहू देऊ नका. आपण या जीवनामध्ये खूप संपत्ती जमवली, सर्व काही केलेलं आहे, पण नामचिंतन करायचं जर राहिलं असेल तर सांगा, ही संपत्ती आपल्याला काय उपयोगाला येणार? मी पुढे आपल्याला तो भाग सांगणार आहे. ज्या संपत्तीमध्ये आपण वावरतो, ती संपत्ती जर आपल्याला नामचिंतनाचा विसर पाडत असेल तर ती संपत्ती काय कामाची? अगिला गोतया सुखा जन हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने मुखा हरी नये तया सुखा. आगी लागो. ज्याने हरीचं नाम मुखामध्ये येत नाही, असं जे सुख म्हणून आपण ज्याच्यात वावरतो, काय कामाचं ते? की जे आपल्याला नामाचा विसर पाडत असेल, त्यापेक्षा विपत्ती आलेली चालेल की ज्यामुळे तुझं स्मरण होत राहील. देवा मज होत काय विपत्ती, पांडुरंग राहो चित्ती. जे संपत्ती आपल्याला भगवंताचा विसर पाडत असेल, ती संपत्ती खरी संपत्ती नाही. ती संपत्ती म्हणजे विपत्ती आहे. पण जी विपत्ती भगवंताचं स्मरण घडवत असेल, ती विपत्ती विपत्ती नसून ती विपत्ती आपल्या तुका म्हणे तुझे पाया तुडई, त्या मज विपत्ती कोण दे
पाय आतुरती त्या मज विपत्ती गोड देवा. त्या विपत्ती मला गोड आहे की ज्या विपत्तीमुळे तुझे पाय मला प्राप्त होत असते. म्हणून जी विपत्ती देवाचं स्मरण घडवत असेल ती विपत्ती नसून ती विपत्ती खरी संपत्ती आहे. म्हणून एके ठिकाणी खूप सुंदर म्हटले, आपण ज्याला संपत्ती समजतो ती खरी संपत्ती नाही. आपण जीवनात ज्याला विपत्ती समजतो ती खरी विपत्ती नाही. मग खरी संपत्ती कोणती आणि खरी विपत्ती कोणती? तर भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडत राहणं ही खरी संपत्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण होणं ही खरी आपल्या जीवनातली विपत्ती आहे. विपदो नैव विपदस संपदो नैव संपदः विपद विस्मृतीर विष्णोः संपन्न नारायण स्मृती. विपद विस्मृती ही विष्णोः विष्णोः विस्मृती विपदा. भगवंताचं स्मरण न घडणं, विस्मरण होणं ही जीवनातली विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण आपल्या जीवनात घडत राहणं ही खरी जीवनातली संपत्ती. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना हे समजून देत आहेत, नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत. त्यावेळेला काय बुद्धिजीवी वर्ग, तर्कवादी वर्ग पुढं आला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही जिथे तिथे हेच सांगता की नामचिंतन करा, नामचिंतन करा. महाराज म्हणतात, मग तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं एकच आहे. आमचे रात्रंदिवस परिश्रम चाललेत कशा करता? रात्रंदिवस राबतो खपतो आम्ही कशा करता? त्याचा काही विचार नाही. आणि तुमचं चाललंय टुमणं, म्हणा रामकृष्ण हरी, म्हणा विठ्ठल विठ्ठल, करा भजन. तुम्ही आमचा हेतू काय आहे, आम्ही प्रयत्न कशा करता करतो याचा काय विचार कराल की नाही? महाराज म्हणतात, तो सगळा विचार करूनच आम्ही इथं आलेलो. शोधून आले संत हित जगाचे. तो सगळा विचार करूनच आम्ही इथे आलेलो आहोत. मग हे कसं काय सांगता तुम्ही? मग हे जे आम्ही सांगतो हे सफल होण्याकरताच सांगतो. शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो, प्रत्येकजण उद्योगपती आपल्या उद्योगात झटत असतो. सर्वजण आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात प्रयत्नशील आहेत, प्रयोगशील आहेत, परिवर्तनशील आहेत, पराकाष्ठा करतायत. मला सांगा, काय हेतू असेल की नाही? काय आकांक्षा असेल की नाही? रात्रंदिवस जी धडपड आपण करतो, काहीतरी अपेक्षा असेल की नाही? लोक म्हणतात, हो तर म्हणूनच आमचं म्हणणं आहे, आमची धडपड कशा करताय ते तुम्ही काही सांगत नाही, तुमचं चाललंय टुमणं, म्हणा रामकृष्ण. महाराज म्हणतात, बाबांनो ठीक आहे, तुमचं सांगा. तुम्ही जी रात्रंदिवस धडपड करताय, अहोरात्र परिश्रम करता, तुमचा हेतू काय? लोक म्हणू लागले, मग आमचा हेतू हा आहे, आमच्या जीवनातलं दुःख आम्हाला संपवावं वाटतं आणि सुख आम्हाला मिळावं वाटतं. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहे, सारखं राबतो आहे, अहोरात्र कष्ट करतो आहे. मग महाराज म्हणतात, अहोरात्र ज्यात तुम्ही कष्ट करत आहात, अहोरात्र जे परिश्रम घेत आहात, मग त्याने दुःख मिटलं का? म्हणे अजून तरी नाही. का मिटत नाही? म्हणे तेच कळत नाही. प्रयत्न तर आम्ही करत आहोत, पण अजूनही आमचं दुःख काय मिटत नाही. महाराज म्हणतात, मग हे करूनही दुःख अजूनही मिटत नाही, याचा अर्थ असा, दुःख मिटवण्याकरता हे साधन आहे असं तुम्ही लक्षात घेऊ नका. जर हे दुःख मिटवण्याकरता उपयोगाचं असतं तर आजपर्यंत तुम्ही इतके परिश्रम घेतलेले आहेत, त्याने दुःख गेलं असतं. मग पण अजूनही ज्या अर्थी दुःख जात नाही, याचा अर्थ काय? बाबा आता तुमचं वय किती असेल? त्यांचं बाबा, तुमचं तुम्ही माहिती
कानपूर लाईन कानपूर लाईन बंद आहे. 75 वर्ष आपण चाललो. आजपर्यंतच्या 75 वर्षाच्या आयुष्याच्या कालखंडात तुम्ही कितीतरी कष्ट उपसले असतील की नाही. रात्रंदिवस परिश्रम घेतले असतील, प्रयोग केला असेल, परिवर्तन केलं असेल, खूप परिश्रम घेतले असतील. कशा करता? आपल्या जीवनातलं दुःख मिटण्याकरता आणि सुख मिळण्याकरता. मग आजपर्यंतचा 75 वर्षाचा अनुभव काय सांगतो? दुःख कायमचं मिटलं का? नाही. सुख कायमचं मिळालं का? नाही. 75 वर्षात हे शक्य झालं नाही. इथून पुढचा अजून तुमचा किती वर्षाचा अंदाज आहे की अजून 10-20 वर्षाची मुदत वाढ जर मिळाली? माफ करा बाबा, राग मानू नका बोलण्याचा. आपण प्रत्येकाने हे चिंतन करा, आत्मनिरीक्षण करा. एक उदाहरणादाखल मी ते घेतले. कोणाचे 70 असतील, कोणाचे 80 असतील, कोणाचे 65 असतील, कोणाचे 60 असेल, कोणाचं 90 असेल. आपणही प्रत्येकजण याप्रमाणे प्रयत्न करत आलेलो आहोत. आपापल्या परीने आपल्या संसारामध्ये कष्ट उपसत आहोत. परंतु अजूनही आपलं दुःख का मिटत नाही? सुख का मिळत नाही? तुकोबारा म्हणतात, हेच लक्षात घ्या. ज्या अर्थी दुःख मिटत नाही याचा अर्थ ते दुःख मिटवण्याचं साधन नाहीये. त्याने दुःख मिटेल असं नाही. मग काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात, याकरता एक करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते. आपल्याला दुःख जे भोगावं लागतंय ते नको आहे. जावं वाटतंय पण जात नाही. कधी कधी दुःख गेल्यासारखं वाटतं पण पुन्हा येऊन भेटतं. सकाळी विचारलं कसं काय, म्हणतो आपल्यासारखा राजा नाही. दुपारी भेटल्यावर कसं काय, म्हणतो काय खरं नाही. सकाळी दुःख गेल्यासारखं वाटतं, दुपारी पुन्हा येऊन भेटतं. ते जात नाही. का बरं महाराज असं काय होतंय? तुकोबारा म्हणतात, सांगू. शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर तुम्हाला आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा आहे. निवृत्तीचे 2 प्रकार आहेत. एक लयरूप निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती. लयरूप निवृत्ती तिला म्हणतात कारण शिल्लक राहून कार्याची निवृत्ती, ती लयरूप निवृत्ती. आणि कारणासह वर्तमान कार्याची निवृत्ती ही आत्यंतिक निवृत्ती. आपल्याला दुःख तात्पुरतं जावं वाटतं का कायमचं जावं वाटतंय? कायमचं जावं वाटतं. मग कायमचं जर जावं वाटतंय तर ते त्याच वेळेला जाईल की त्याचं कारण संपेल तेव्हा. कारण संपल्याशिवाय कार्याची निवृत्ती होऊ शकत नाही. आपण बहुसंख्य शेतकरी आहोत. आपल्या शेतात बांधावर वगैरे असणाऱ्या बाभळी त्या जास्त वाढल्या, त्यांच्या फांद्या की वसवाव होतो, तिथे खाली पीक येत नाही. म्हणून आपण शेतकरी दरवर्षी काय करतो? बाभळ डहाळतो, साळतो. तुम्ही इकडे काय म्हणता? डहाळणं समजेल. बाभळ डहाळतो, फांद्या सर्व तोडतो, एक तुरस फक्त ठेवतो मध्ये, बाकी सर्व तोडून घेतो. संध्या ती बाभळ नष्ट होते का? नाही. दुसऱ्या वर्षी आणखी झुपके बाजू. का बरं? मूळ शिल्लक आहे. म्हणून वरवर किती फांद्या तोडल्या तरी तो वृक्ष नष्ट होऊ शकत नाही. मूळ शिल्लक आहे. मुलाला पाणी मिळतंय, पुन्हा फोफावतोय. ज्ञानोबा म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेने नाश निपजे त्या वृक्ष. त्या वृक्षाचा नाश होईल कसा? मूळ शिल्लक आहे, उत्पत्ती होत राहणार. मग ती बाभळ कायमची नष्ट व्हावी असं वाटत असेल तर मुळ्या तोडा, मुळ्यासहित उखडा. कारण संपवल्याशिवाय कार्य संपू शकत नाही. म्हणून ते कायमचं संपण्याकरता त्याचं कारण संपवणं आवश्यक आहे. म्हणून दुःख जर घालवायचं तर दुःखाचं कारण घालवलं पाहिजे.
म्हणजे मग दुःखाचं कारण काय आहे आणि ते घालवण्याकरता काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात तेच आमचं म्हणणं आहे. दुःख आपल्याला कधी होतं? आपल्या जीवनात. आपल्या जीवनात आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. जीवनाची सुरुवात कुठून आहे? जन्मापासून. आणि शेवट कुठं आहे? मृत्यूमध्ये. जन्म आणि मृत्यू याच्या सांध्यात आपलं जीवन आहे आणि या जीवन कालखंडात दुःख भोगावं लागतंय. म्हणून दुःख जर संपवायचं असेल तर दुःखाची ही दोन्ही टोकं संपवली पाहिजे. आपण जन्ममरण रहित आहोत. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न जायते म्रियते वा कदाचित. पण या दोन्हीमध्ये आपण सापडलो. जन्ममरणात सापडल्यामुळे आपल्याला हे जीवन प्राप्त झालं आणि या जीवनात ही दुःख आपल्याला भोगावी लागत आहे. म्हणून दुःख भोगायला नको आहे तर ही दोन टोकं संपवा आणि आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हा, एकरूप व्हा, की दुःख काय ते स्वप्नात येणार. दुःख कायमचं मिटेल. कारण यातच सर्व दुःखाचा समावेश आहे. सकळ दुःख धामे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जे मृत्यू जन्मे. जन्म आणि मृत्यू हे सर्व दुःखाचं आश्रयस्थान आहे. ठीक आहे, धाम आहे. जन्म मरणा परते दुःख आणि कोण सांग पाय. म्हणून जन्म मरण हे संपवलं पाहिजे आणि आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे, की दुःख काहीच नाही, आनंदच आनंद. दोन टोकं संपवली पाहिजे. यात सापडल्यामुळे हा सर्व भयानक ताण आपल्याला होतोय. जन्म आणि मरण, जन्माने पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसार. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. ह्या जन्म मरणात सारखं दुःख आपल्याला भोगावं लागतं आहे. तेव्हा ही दोन टोकं आपली संपवली पाहिजे. याच्यात खरा शिनित आहे. हिंडता गव्हाने गा शिणलो येर झारी. या येर झारीने आपल्याला शिण प्राप्त होतो आहे. म्हणून हे जन्म मरण संपवलं की दुःख तुमचं संपेल. मग महाराज याकरता काय करायला पाहिजे? तर जन्म आल्यावर, जन्म प्राप्त झाल्यावर जीवन आपलं सुरू होतं आणि हे दुःख येतात. तेव्हा एक केलं पाहिजे, ज्याने जन्मालाच आपण येऊ शकणार नाही असं करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? जन्म तेव्हा प्राप्त होतो ज्या वेळेला गर्भवासात येतो, त्यानंतर जन्म प्राप्त होतो. म्हणून जन्म जर चुकवायचा असेल तर गर्भवासाला येणं चुकवलं पाहिजे. गर्भवासात आलो की जन्म प्राप्त झालाच. गर्भवासात आल्यावर आपल्याला जन्म सोडू शकत नाही. म्हणून जन्माला यायचंच नाही, ह्या चुकवायचा जन्म. म्हणून एक पठ्ठ्या 12 वर्ष आईच्या उदरातच राहिला, बाहेर पडायचंच नाही. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले ते 12 वर्षे लपाले. किती त्या आईला त्रास होत असेल. 12 वर्ष उदरात गर्भ आहे, बाहेर येत नाही. व्यासांना प्रार्थना केली. व्यास म्हणतात मी हेड ऑफिसला कळवतो. त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, भगवान प्राप्त झाले. काय म्हणणं माझं काय नाही, घरात काय म्हणणं ते बघा. गेले मातोश्री काय म्हणे उदरात गर्भ आहे, 12 वर्ष झालं बाहेर येत नाही. भयानक दुःख होतं, वेदना होत आहे. जन्म मरणाला कंटाळलेला कोणीतरी असावा. चिंतन केलं शुकाचार्य. म्हणजे आता यांची समजूत काढली पाहिजे. याकरता आपल्याला आत जायला पाहिजे. भगवान आत गेल्याने शुकाचार्यांना म्हणतायत बाहेर चला. शुकाचार्य म्हणतात बाहेर देवा नको का, बाहेरचं प्रदूषण फार वाढलेलं आहे.
त्यापेक्षा इथं राहिलेलं परवडलं. एकटा जीव सदाशिव. बाहेर नको. इथे कोणाची कटकट नाही, काही नाही, काही नाही. भगवान म्हणतात मग शुकाचार्य, जर बाहेर तुम्हाला यायचं नव्हतं ना, इथेच यायला नको होतं. इथं आलात ना गर्भवासात, आता जन्माला यावं लागणार, चुकणार नाही. मग हे सर्व जर चुकवायचं असेल तर पहिलं इथं येणंच चुकवलं पाहिजे. गर्भवासातच येणं चुकवलं पाहिजे. गर्भवास चुकवल्याशिवाय हे पुढचं चुकू शकणार नाही. मग महाराज काय करायला पाहिजे? महाराज म्हणतात एक करायला पाहिजे, जेणेकरून हा गर्भवासाचा फेरा चुकेल अशीच आपण काही साधना केली पाहिजे, तरच गर्भवास चुकेल, अन्यथा चुकणार नाही. बरोबर आहे. मग जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल असं आम्ही काय करायला पाहिजे? तुकोबारा म्हणतात जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी काहीतरी पुंजी आपण मिळवली पाहिजे, जोडी आपण प्राप्त केली पाहिजे की जी जोडी आपला गर्भवासाचा फेरा चुकवेल. मग महाराज गर्भवासाचा फेरा जेणेकरून चुकेल अशी जोडी कोणती आहे ती तरी सांगा आम्हाला. तर जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकेल अशी जोडी कोणती आहे? तुकोबारा आहे ती अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐसी जोडी करा गर्भवासाचा फेरा चुकेल अशी जोडी करायला हवी. किती जोडी तुमचा गर्भवासाचा फेरा चुकवेल? गर्भवासाचा फेरा चुकला की जन्म चुकला, जन्ममरण चुकलं की दुःख चुकलं. म्हणून जेणे चुके फेरा गर्भवास ऐशी जोडी करा, जेणेकरून गर्भवासाचा फेरा चुकला जाईल अशी जोडी करा. गर्भवासाचा फेरा शब्द वापरला. फेरा हा फार मोठा आहे. फेरा छोटा नाही, फार मोठा आहे. किती मोठा आहे? मोजमापच नाही. तुकोबारा नाटाच्या मग सांगतात किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. किती जन्म फेरा झालेला याचं गणित नाही, मोजमाप नाही. पण गणित जरी नसलं तरी अंदाज असतो ना. तुकोबारा म्हणतात अंदाज सांगता येईल ना. 184 न चुके फेरा.
84 लक्ष योनीतून फिरत 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 यावं लागतं, इतका मोठा आहे फेरा. मग काय हरकत नाही, येऊ फिरत फिरत पाहूया का एका योनीचा नमुना. कोणत्या योनीत का डुकराच्या योनीत कुठलं लंच होम आहे. तसंही नाही, एक योनी झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी, असं नाहीये. एका योनीतच 1 कोटी वेळा फिरावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देह, मग लागे वारा मनुष्य देह. कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देह, मग लागे वारा मनुष्य देह. एक योनी झाली का दुसरी नाही, एका योनीतच 1 कोटी वेळा फिरावं लागतंय. आता एका योनीत जर 1 कोटी वेळा, तर 84 लक्ष योनीत किती. घरी गेल्यावर ताण घ्या, आता घेऊ नका. इतका मोठा आहे फेरा. आणि हा फेरा चुकवल्याशिवाय जन्म चुकणार नाही, जन्म मरण चुकणार नाही. जोपर्यंत जन्म मरण चुकत नाही तोपर्यंत दुःख चुकत नाही. मग त्याकरता अशी जोडी करा. कोणती जोडी ती लगेच पुढे सांगता, रामकंठी धरा. ऐशी जोडी करा, रामकंठी धरा. रामकंठी धरा, ऐशी जोडी करा. जेने गर्भवास फेरा चुके, ऐशी जोडी करा. रामकंठी धरा, ऐशी जोडी करा. राम नाम तुम्ही तुमच्या कंठामध्ये धारण करा. ही जोडी गर्भवासाचा फेरा चुकवायला उपयोगाला येणार. रामकंठी धरा म्हणजे राम नाम कंठी धरा. रामाचा फोटो घ्या, गळ्यामध्ये टांगण गावोगाव हिंडा असं नाही. रामकंठी धरा म्हणजे राम नाम कंठी धरा. नित्य राम नाम चिंतन करा. राम नाम चिंतन ही जोडी जर तुम्ही केली तर हा गर्भवासाचा फेरा चुकेल. तुटती यातना गर्भवास. ही जोडी गर्भवासाच्या यातना संपवेल, गर्भवासाच्या फेऱ्याला संपवेल. अशी राम नामाची जोडी करा. कंठामध्ये धरा नाम कंठी सदा सर्व काळ. नाम उच्चारिता कंठी, पुढे कंठी. रामकंठी धरा. राम नाम कंठामध्ये धारण करा की तुमचा गर्भवासाचा फेरा चुकेल. ही जोडी ही तुमच्या उपयोगाला येईल. महाराज, ही जोडी करायला पाहिजे. हो, मग आम्ही आजपर्यंत जी जोडी केली ती नाही का उपयोगाला येणार. म्हणजे मग आजपर्यंत तुम्ही कोणती जोडी केली. 25 कोटी फिक्स डिपॉझिटला आहेत, 5 कोटीवर खेळते आहेत सेविंगला, 50 गाड्या आहेत, 10 JCB आहेत, मुंबईला बंगला आहे, दिल्लीला बंगला आहे, इथे बंगला आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे. आणि पठ्ठ्यानीवर शून्यातून एवढं सर्व निर्माण केलं आणि एवढं जोडी केलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, तू जी ही जोडी सर्व केलेली आहे ना, ही जोडी तुझ्याही उपयोगाला येणारी नाही. का? ती नाशिवंत आहे. जे धन तू आजपर्यंत मिळवलेलं आहे, जे स्त्री पुत्राधिक तू हे वाढवलेले सांभाळलेले आहेत, हे तुझ्या उपयोगाला येणार नाही. हे नाशिवंत आहे. उलट याच्यातून तुला क्षीणच प्राप्त होईल पण सुख प्राप्त होणार नाही. असं या इतर जोडीची फलश्रुती तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगताय. नासिवंत आटी, नासिवंत आटी, प्रिया पुत्र धन, प्रिया पुत्र धन.
वनवासाचा फेरा चुकेल अशी एकच जोडी आहे, ती म्हणजे रामकंठी धरा. या व्यतिरिक्त तू जी जोडी केलेली आहे ती गर्भवासाचा फेरा चुकायला उपयोगाला येणार नाही. का? ते सर्व नाशिवंत आहे. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. प्रिया पुत्र धन अटी नाशिवंत. प्रिया म्हणजे स्त्री, पुत्र आणि धन. या तिन्ही करता तू अहोरात्र परिश्रम केलेला आहे, आयुष्य सर्व बर्बाद केलेलं आहे. संसाराची सर्व वाटचाली या तीनवरच आहे. स्त्री पुत्राचं संरक्षण करणं आणि त्याच्याकरता पैसे मिळवणे, या तिन्हीतच आपलं जीवन खेळतंय. स्त्री पुत्राधिकाचं परिवाराचं संरक्षण करणं आणि ते करण्याकरता पैसे मिळवत राहणं, या तिन्हीतच ही जोडी करण्यात आपलं आयुष्य आपण बर्बाद करतोय. तुकोबारा म्हणतात हे तिन्ही नाशिवंत आहेत. धन हे नाशिवंत आहे. याला कधी वारा म्हटलंय. या धनाचा नजरी विश्वास. जैसी तरवर छाया. तरवर छाया कधी झाडाची सावली म्हटलेलं आहे, कधी वारा म्हटलेला आहे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे. हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. वार हे जाणार आहे. झाडाची सावली जशी सूर्य उदयाला आल्यानंतर पश्चिमेकडे असते, सूर्य मावळायला गेला की पूर्वेकडे असते, बदलते. तशी संपत्ती ही चंचल आहे. लक्ष्मी स्तोय तरंगभंग चपला. या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. स्तेयम हिंसा नृतम दंभक काम क्रोध स्मयो मद भेदो वैरमविश्वास संस्पर्धा व्यसनानिच येथे 15 अनर्था. हे 15 अनर्थ द्रव्याच्या पाठीमागे आहेत. एकेका अनर्थाचा मी विचार करत बसत नाही. एकेका अनर्थाचा मी विचार करू लागलो तर तो 16वा अनर्थ होईल. 15च राहू देऊ. तर हे 15 अनर्थ या द्रव्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. म्हणून याच्यात आपलं जीवन बर्बाद केलं. अनेक अनर्थ त्यातून निर्माण झाले. तुकोबारा म्हणतात हे आपल्याबरोबर येणारं नाही. बरोबर येणार नाही, हे इथंच राहतं. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्य महाज्ञा. कोणालाही बरोबर नेता आलेलं नाहीये, हे इथंच राहतं. याला सोडून आपल्याला जावं लागतं. कधी आपल्या देखत हे निघून जातं आपल्याजवळ. आज कोट्याधीश उद्या भिक्षाधीश अशी पाळी येते. म्हणून हे तिथे सोडवायला येणारं नाही, उपयोगाचं नाही. आजपर्यंत हे कोणालाही बरोबर नेता आलं नाही. आताही कोणी नेऊ शकत नाही, पुढे कोणी नेणार नाही, नेण्याची शक्यताही नाही. तो का म्हणे द्रव्य मिळविले मागे हे तो कोणासंगे आले नाही. तुमची आमची गोष्ट सोडा. रावणा सारख्याला देखील तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते केवढी गेली. हे जाणार आहे. आपल्या ही जोडी आपल्याला उपयोगाला येणारी नाही. मी एकदा प्रवास करत होतो, काय रोजच प्रवास चालू आहे. प्रवास करत असताना पुढे जड वाहनं चालली होती, समोरून सारखी वाहनं येत होती. त्यामुळे ओव्हरटेकला संधी मिळत नव्हती. पुढच्याच गाडीच्या मागं हळूहळू गाडी धरावी लागली. सहज माझं पुढच्या गाडीकडे लक्ष गेलं तर पुढचा जो ट्रक चालला होता त्या ट्रकच्या मागच्या फाळक्यावर 2 वाक्य लिहिलेली मला दिसून आली. ती मी वाचली. मला अतिशय बोधप्रद ती वाटली. तिथे पैशाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. हा पहिला प्रश्न होता पैशाला. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. तुला मी कसं कमवू सांग. मी अनेक उद्योगधंदे केले,
पण त्यात मला यश आलं नाही, मला तो काय मिळाला नाही. काय काय केलं, काय काय खूप केलं, पण आजपर्यंत मला मिळवता आलं नाही. तेव्हा मला तू कसा मिळशील हे पहिलं सांग. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. पुढचा प्रश्न अधिक बोधप्रद मला वाटला. पुढचा प्रश्न असा होता, यदा कदाचित मला तू मिळालाच तर महत्त्वाची समस्या माझ्यापुढे येते की मरने के बाद तुझे ले जाऊ कैसा. समजा तुम्हाला मिळालाच तर मेल्यानंतर मी तुला बरोबर कसा घेऊन जाऊ सांग. तुला काही मार्ग वेगळा माहीत असेल, पर्यायी रस्ता, डायव्हर्शन. जसे काही इन्कम टॅक्स सल्लागार आपल्याला सल्ला देतात ना, या मार्गाने गेलो आपल्याला संपत्ती रक्षण करता येईल, असं काय सांग. तुझ्याकडे काय मार्ग असेल तर मरणे के बाद तुझे ले जाऊ कैसा. पण आजपर्यंत कोणालाही नेता आलेलं नाही आहे, म्हणून हे आपल्या उपयोगाला येणारं नाही. हे नाशिवंत आहे ज्याचं बीजच दुःख आहे. अर्थाना मर्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम व्यये दुःखम धिगर्थान क्लेशकारिणा. म्हणून शीण हाच ज्याचं बीज आहे, तिथं फळं कोणती लागणार. बीज ज्याचा शीण तेची फळ. शीण दुःख हेच ज्याचं बीज आहे तेच फळ त्याला येणार. फळ हे बीजावर अवलंबून आहे. जसं बीज असतं तसं फळ. बीज पेरून या त्याची घ्यावी फळ. जसं बीज असेल तसं तर दुःख हेच ज्याचं बीज आहे, तिथं फळं कोणती लागणार, दुःखाचीच लागणार. म्हणून ही जोडी तुला दुःख मिटवायला उपयोगाची नाही, दुःख संपवायला उपयोगाची नाही. दुःख संपवण्याकरता ही जोडी नको, अशी जोडी कर, ऐशी जोडी करा. रामकंठीत महाराज खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, काय हरकत नाही, येतो. महाराज म्हणतात जाऊ नको, पुढचे 2 चरण समजून घेऊन मग जा. महाराज म्हणतात काय तुझ्या लक्षात आलं, रामनामाची जोडी करायची. आता हे माझ्या लक्षात आलं, पण एक लक्षात घे, हा जो उपाय सांगितला, जी जोडी करायची तुला सांगितली, ती जोडी देखील योग्य प्रकाराने करता आली पाहिजे. योग्य प्रकाराने म्हणजे आता आपल्याला नदीतून पलीकडे जायचे, आपल्याला पोहता येत नाही, मग आपल्याला मार्ग काय, नावेने जाणं. नावेने पलीकडे जाता येईल, हा मार्ग आहे. पण ती नाव पलीकडे नेणारी नक्कीच आहे, यात वाद नाही. पण ती जर फुटकी असेल तर फुटकी सांगडी जाता येणार नाही. फुटकी सांगडी तुका म्हणे नपवे थडी. फुटकी जर असेल तर ती आपल्याला नेऊ शकणार नाही, ती मध्यभागी नेऊन बुडवल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज काय करायला पाहिजे, ती फुटकी राहू देऊ नका, ती धड करा, पहिली चांगली करा आणि मग वाटचाल करा की बघा पैलथडीला जाता येईल की नाही. तुकोवार आहे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतायत. नाव धड करा सहस्रनामाचे. नाव धड करा
नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूची थडी पावे. तुकोबाराय म्हणतात भवसिंधूच्या पैलथडीला नेणारी ही नामरूपी नौका आहे, पण ती जर धड नसेल तर मग मात्र पलीकडे जाणं होणार नाही. मग काय करा, पहिली ती धड करा. नाव धड करा सहस्रनामाची, सहस्रनामाची नाव धड धड करा. भगवंताची 1000 नावं, ह्याच कोणी 1000 नौका आहेत. नामाची सहस्रवरी नावा या भगवंताचे 1000 नाव. हे एक एक नाव म्हणजे एक एक नौका आहे, घेतले हजार एक एक नाव आहे. आपले. फक्त ती मात्र धड केली पाहिजे. ती जर फुटकी असेल, चिर गेलेली असेल तर ती मात्र पलीकडे नेऊ शकणार नाही. का? पाणी शिरेल तिच्यात, आणि पाणी शिरलं की ते बुडवणार, ती बुडणार आणि बसणारे तरणार. म्हणून पहिली ती धड करा. म्हणून बघा पंढरपूरला आपण एरवी पाहिलं ना, ते नाव पालथी टाकतात आणि डांबर वगैरे कशाने ते छिद्र बुजवण्याचा प्रयत्न करतात, व्यवस्थित करतात. तुकोबाराय म्हणतात नामरूपी नौका धड करा. तर ही धड करायची म्हणजे नेमकं काय, याला छिद्र कोणती आहेत? तर या नामरूपी नौकेला 10 छिद्र आहेत महत्वाची. ती 10 छिद्र बुजवली गेली पाहिजेत. कोणती 10 छिद्र आपल्या लक्षात आणून देतो. सन्निंदा सतीनाम वैभव कथा, श्री शेषयोर भेदधीही, अश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिराम, नाम्यर्थवाद भ्रमः, नामास्तीति निषिद्ध शास्त्र विहित त्यागो ही धर्मांतरही, साम्यम नामनी जपे शिवस्य च हरेर नामापराधा दश. हे 10 नामापराध आहेत. हे 10 अपराध टाळून आपल्याकडून नामस्मरण व्हायला पाहिजे. पहिला अपराध आहे सन्निंदा. नामस्मरण करत असताना सज्जनाची निंदा आपल्याकडून होता कामा नये. तुम्हाला माहिती आहे का हा महाराज कसा आहे तो? रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. अहो महान डांबरेट, रामकृष्ण 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 रे. त्याचं तर बोलूच नका, रामकृष्ण रे रामकृष्ण. चाललंय नामस्मरण, मध्ये काय करतोय? सज्जनाची निंदा करतोय. सज्जनाची निंदा अतिशय बाधक आहे, घातक आहे. तशी निंदा कोणाची घातकच आहे. कोणाची केलेली निंदा पापाला प्रसवणारी आहे. येथे निंदकापाशी अशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते. निंदा ही पापाला प्रसवते, आणि त्यात सज्जनांची निंदा घडली ती तर मग देवाला सहन होत नाही. हरिजनाची कोणा न घडावे निंदा, सहात गोविंदा नाही. म्हणून सज्जनाची निंदा देवाला सहन होत नाही. मग देवाला सहन होत नाही, मग तुम्ही नामस्मरण करताना निंदा करता, देवाला ते सहन करणारे होईल का? देवाला ते नाम आवडणार नाही. म्हणून हा अपराध टाळून नामस्मरण व्हायला पाहिजे. असती नाम वैभव कथा, ज्याची नामावर श्रद्धा नाही त्याला नामाचं वैभव सांगणं हा दुसरा अपराध. शंकरात आणि विष्णूमध्ये भेद समजणं हा तिसरा अपराध. शास्त्रावर अश्रद्धा असणं हा चौथा अपराध. गुरुवर अश्रद्धा असणं हा 5वा अपराध. नामाच्या ठिकाणी अर्थवादाची कल्पना करणं हा 6वा अपराध. नामस्मरण करतोय, निषिद्धाचं सेवन करतोय हा 7वा अपराध. नामस्मरण करतोय, विहिताचा त्याग करतोय 8वा अपराध. नामस्मरण करतोय, धर्मांतर करतो हा 9वा अपराध. आणि नामाबरोबर इतर साधनाची तुलना करणं हा 10वा अपराध. हे अपराध टाळून आपल्याकडून नामस्मरण जर झालं तर ही अच्छिद्र नाव होईल, बळकट नाव होईल, की सहज आपल्याला पलीकडे पैलतीराला घेऊन जाईल. म्हणून नाव धड करा सहस्र नामाची, जे भवसिंधूची थडी पावे. भवसिंधूची पैल थडी ही आपल्याला नक्की प्राप्त करून देईल. म्हणून नाव धड करा सहस्र नामाची. महाराज ठीक आहे, हे लक्षात आलं आमच्या आता. पण एक महत्त्वाचं आमच्या डोक्यात शिरलंय. काय? आता आमच्या जीवनातलं जन्माचं टोक संपले. आम्ही जन्माला आलोय, जन्माचं टोक संपलं. आता आमच्या जीवनातून राहिलेलं आहे टोक मृत्यूचं. पुढे आम्हाला मृत्यू येणार आहे, म्हणजे याचा अर्थ आमचा काळाशी संबंध येणार आहे. आणि तो काळाशी संबंध आल्यानंतर तो काळ आहे
अवघाचे आकार ग्रासेला शिला काळे निहाळी पा केवडा पसरला से चवडा करुण्या माझीवडा आकार गज. तो आम्हाला कुठं नेऊन घालेल काय सांगता येईल का? तुकोबाराय म्हणतात तुम्ही ही जोडी तर करा, कंठामध्ये नाम तर धारण करा, हे नाव धड तर करा. तुम्हाला ज्याची भीती वाटते ना तो काळ तुमच्या पुढे येणारच नाही. तो का म्हणे भेने काळ नये तेने तेने राणे. राणे. काळ तिकडे येऊ शकत नाही. नाम तुम्ही घ्या, कंठामध्ये धारण करा, नाव धड करा, काळ तुमच्या पुढे येणार नाही. येणार नाही तुम्ही म्हणता, पण जर आलाच तर. अरे येणारच नाही ना. नाही येणार नाही तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण जर आलाच तर. जर चुकून तो आला ना तर मग तो चूक करतोय. तो चूक करतोय. नामधारकाकडे येण्याचा काळाला अधिकार नाही. यमधर्म सांगेत होता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा नामधारकाच्या गावाला जाण्याचा काळाला अधिकार नाही, का शिवेवर जाण्याचा काळाला अधिकार नाही. म्हणून तो येणारच नाही. पण जर आलाच तर तुकोबाराय म्हणतात जर आला ना त्याने चूक केली, आणि ज्याने चूक केली तो गुन्हेगार झाला, आणि गुन्हेगार जो होतो तो शिक्षेला पात्र असतो. मग तो जर आलाच तर तुम्ही काय करा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे काळा ना तोंडावरी त्याने चूक केलेली आहे. नामधारकाकडे येण्याचा त्याला अधिकार नाही. तो आलाय म्हणजे गुन्हेगार झालाय, आणि जो गुन्हेगार झाला तो शिक्षेला पात्र आहे. मग खुशाल तुम्ही त्याच्या तोंडावर हाना. तुका म्हणे काळा हाना तोंडावर. मात्र एक लक्षात घ्या, दुसऱ्याच्या तोंडात द्यायची म्हणजे आपल्या मनगटात बळ पाहिजे. नाही तर दुसऱ्याच्या तोंडात द्यायला झालं आणि तुम्हीच मार खाऊन याल. आपल्यामध्ये बळ पाहिजे, शक्ती पाहिजे. त्याला काळाला टक्कर द्यायची, त्याच्या तोंडात द्यायचंय म्हणजे आपल्यात तितकी शक्ती असायला पाहिजे. म्हणजे मग आपल्यात कोणती शक्ती पाहिजे ती उत्तरार्धात सांगतात. भाता भरा हरी राम बाणी. राम बाणी भाता भरा. राम नामाच्या बाणाने तुम्ही तुमचा भाता भरून ठेवा. योद्ध्याचं बाण ठेवण्याचं साधन जे असतं त्याला म्हटलं जातं भाता. शत्रू बरोबर युद्ध करत असताना योद्ध्याला बाण ठेवण्याचं जे साधन असतं त्याला म्हटलं जातं भाता. भाता जर रिकामा असेल, बाण जर नसतीलच तर काय करेल हा शत्रूचा पाडा. शत्रूच्याला संपून टाकेल. म्हणून शत्रूशी मुकाबला करायचा आहे तर आपल्या भात्यात बाण असायला पाहिजे, रिकामा नको. म्हणून भाता भरा हरी राम बाणी. हरे नाम राम बाणी भाता भरा. हरे राम नामाच्या बाणांनी तुम्ही तुमचा भाता भरा. आता हा भाता कोणता? हा तोंड रूपी भाता, आणि त्या तोंड रूपी भात्यात राम नामाचे बाण. म्हणजे याचा अर्थ काय? मुखाने तुम्ही सतत नामचिंतन करा. मुखातून हे रामनाम येत राहिलं पाहिजे. हे बाण आहेत. हाती बाण हरिनामाचे, वीर गर्जती विठ्ठलाचे. रामनामांकित बाण. बाण रामनामांकित बाण. तुका म्हणे बाणाची निर्वाणीचा सहस्रनामाच्या हातीर.
हे काळालाही थप्पड देणार आहे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे. यमे कुळ गोत्र वर्जिले. हे बाण आहे, शस्त्र आहे, हे काळालाही परतवणार आहे. म्हणून हे बाण तुम्ही तुमच्या भात्यात भरा, ही जोडी करा, म्हणजे हे सर्व तुमचे अनर्थ टळले जातील. गर्भवासाचा फेरा चुकेल, काळ तुमच्यापासून निघून जाईल, काळाचा अधिकार राहणार नाही, दुःख कायमचं संपेल आणि आनंद कायमचा मिळेल. याकरता ही जोडी करायची. ऐशी जोडी करा रामकंठे धरा. आणि अशी रामनामाची जोडी 12 कोटीची आपण केलेली. रामनामाचं चिंतन जप हे 12 कोटी नाम जप आपण साधकांनी केलेलं आहे आणि सुरेश महाराजांनी करून घेतलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे. खरा दाता तो आहे. दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी. नारायणाची आठवण करून देईल, स्मरण घडवून देईल, तो खरा दाता आहे. अनेक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. म्हणून खरी जीवनात जी जोडी करायची ती जोडी जे मिळून देतात ते खरे दाते आहेत. जे नाशिवंत देणारे दाते आहेत त्याचा काय उपयोग. नसरे हाय ज्याच्याने. म्हणून हे नामचिंतन आपण 12 कोटी केलेलं आहे. ज्ञानेश्वरची 1200 पारायणं केलेली आहे. साधकांना योग्य दिशा देत आहेत, योग्य संस्कार घडवले जात आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. या संस्कारावर पुढं सर्व अवलंबून आहे. प्रल्हादाने देखील लहान असतानाच आपल्याबरोबरच्या मुलांना संस्कार दिले. कौमारे आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतानी. तर याप्रमाणे इतर कशाला घेता रे, घ्या हरीच्या नामात, हरीचं नाम घ्या, नामचिंतन करा. हे संस्कार दृढ जर झाले तर पुढचं भविष्याचं जीवन खूप चांगलं उज्ज्वल होईल. म्हणून असं या ज्ञानाई गुरुकुलमध्ये असं चांगल्या प्रकारचं संस्कार दिले जात आहेत. हे घडतं आहे. जी मुलं आलेली आहेत ती भाग्यवान आहेत आणि ज्या आईबापांनी मुलाला इकडं पाठवलं ते आईबापही भाग्यवान आहेत. या प्रकारे हे संस्कार आपल्या जीवनात मिळवायचे आहेत. तुकोबराय म्हणतात अशी जोडी करा. आपणही आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत कशी जोडी केली असेल ती जाऊ द्या. आता उरलेल्या आयुष्यामध्ये ही जोडी करा. आतापर्यंतची जोडी त्या जोडीने आपल्याला भयानक जोडून दिलेलं आहे. तेव्हा ती जोडी न करता आता या जोडीकडे वळायचं आहे. उरलेलं आयुष्य या जोडीकडे आपल्याला लावायचं आहे. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाही, उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो. इथून पुढे काय करायचं हे करू शकतो. आज आपण ठरवू शकतो. प्यायची बंद. इथं कोणी पिणारं नसेलच म्हणा, पण जर कोणी असेलच ते आज निर्णय घेऊ शकतात. आजपासून दारू पिणार नाही, आजपासून मांसाहार करणार नाही, आजपासून वाम मार्गाने जाणार नाही, वाईट काही करणार नाही आणि चांगलं केल्याशिवाय राहणार नाही. आपण जे चांगलं करू तेच पुढे आपल्या जीवनात चांगलं घडवून देईल. चांगलं करूनही काही वेळेला वाईट घडतं, तर वाईट करून चांगलं कसं घडेल. म्हणून जितकं चांगलं ते साधन चांगल्या प्रकारे करता येईल, धड करता येईल अशी साधनं आपण चांगल्या प्रकारे करायची आहे. तुकोबरायांचे असे अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबरायांच्या अभंगांनी दगडांना तारले. दगडांना आपल्याला का नाही तारणार. दगडांना तारले की नाही. रामेश्वर भट्टाने हे तुकोबरायांच्या अभंग दगड बांधून बुडवले की नाही. इंद्रायणीच्या डोहात दगड बांधून बुडवले, पण तुकोबरांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं अन्नपाणी वर्ज्य करून. तर ते बुडवलेले अभंग दगडांनाही घेऊन वर राहिले. जडी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या. ते अभंग दगडालाही घेऊन वर आले. मग सांगा, जे अभंग दगडाला घेऊन वर येतात, दगडाला जे तारतात ते आपल्याला का नाही तारणार. नक्कीच तारतील, पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले, वह्यांना बांधलेले, आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही तरले. ते
तसेच बुडालेले राहिले, ते उलट आणखी शेवाळले. त्यांनी दुसऱ्यांना घसरून पाडलं आणि बुडवले. तेव्हा तसं दगड नको व्हायचं. आपण असं दगड व्हा, म्हणजे अभंगाशी बांधिलकी केलेले दगड व्हा. अभंगाशी बांधिलकी केलेले जे दगड तेच वर आले, आजूबाजूला पांगलेले नाही. अभंगाशी आपलं जीवन बद्ध करणं, अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवण्याचा आपण प्रयत्न करणं, की आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून स्मारक व्हावं, आणि ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं. म्हणूनच गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडला, त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिले. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. सर्व अभंगाचं एका वेळेला आपल्याला दर्शन घडू शकतं. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. म्हणून त्या अभंगाचं आपल्या वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव आहे. मोठं ते जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं एक सुंदर 4 अष्टकोनात 5 अष्टकोनात ते मंदिर आहे. 4 अष्टकोनात का? 4 वेदाचं विवरण आहे म्हणून. चहुवेदाचे हे केले विवरण, अर्थही गान करून या म्हणून 4 वेदाचं विवरण असल्यामुळे 4 अष्टकोनात ते घेतलेले आहे. आणि हे ज्यांनी केलं ते निर्माते तुकोबार आहे, त्यांचा मधला 5वा अष्टकोन आहे. अशा 5 अष्टकोनात ते मंदिर उभारलं गेलेलं आहे. ज्यांनी पाहिलेलं असेल त्यांच्या हे सर्व लक्षात येईल. ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांनी आता लवकर निर्णय घ्या, या पहा. नाही तर बिजेच्या उत्सवाला या, म्हणजे आपल्याला ते पाहायला मिळेल. बिजेच्या वेळेला मोठा 10 दिवस मोठा उत्सव असतो. गाथेचं पारायण असतं, ताला स्वरात खूप चांगल्या प्रकारे ते पारायण घडत असतं. त्या प्रासंगिक प्रासादिक जागेवर आपल्याला पारायणाची संधी मिळेल. ज्या ठिकाणी तुकोबारायांनी अनुष्ठान केलं तिथे तुकोबारायांना 14व्या दिवशी देवाने दर्शन दिले. असं ते प्रासंगिक प्रासादिक स्थान आहे. तिथे आपण जर तसं अनुष्ठान केलं तर आपल्यालाही भगवान का दर्शन देणार नाही. म्हणून या, हे सर्व पहा. त्या मंदिराला साजेशी तुकोबारांची अष्टधातूची पंचधातूची मूर्ती आहे, साजेशी अशी आहे. पुढे तिथे अन्न पूर्ण सदन आपण केले. तुकोबारायांच्या अभंगाची जी शिकवण आहे ती समाजाला देण्याच्या दृष्टीने तिथे सर्व प्रयोग आपण केलेले आहेत. सर्वाभूती द्यावी अन्न तुकोबाराय सांगतात. तेव्हा त्या गाथा मंदिराच्या दर्शनाला जे आले असतील तेही विनमुख जाता कामा नये, म्हणून त्यांनाही भोजन प्रसाद मिळावा म्हणून अन्नदानाची योजना तिथे आपण रोज सुरू केलेली आहे. दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज दुपारी जेवण दिलं जातं. 12 ते 2 या वेळेत 500-700 लोक रोज जेवत आहेत. असं अन्नदान तिथे रोज घडते. 2012च्या गुढीपाडव्यापासून हे अन्नदान रोज सुरू आहे, खंड नाही. असं अन्नदान तिथे घडते. तसंच तिथे आरोग्यदानही आहे. तिथे दर बुधवारी दर्शनाला आलेल्या भाविकांना, व्याधीग्रस्त असलेल्यांना तपासलं जातं, त्याची चिकित्सा केली जाते आणि आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे मोफत औषधं दिली जातात. अशा प्रकारचं आरोग्यदानही तिथे आहे. बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे, गुरुवारी ॲलोपॅथिक पद्धतीप्रमाणे मोफत औषधं दिली जातात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नेत्रचिकित्सा केली जाते आणि मृत्यूबिंदू वगैरे असेल तर मोफत ऑपरेशन केलं जातं. अशा प्रकारे हे आरोग्यदानही तिथे आहे. आणि तिसरं महत्त्वाचं ज्ञानदानही आहे. तिथे अभंग दगडावर करून लावले, ते आता जगाच्या हृदयावर कोरायचे आहेत. म्हणून जगाच्या हृदयावर कोरण्याकरता जगाच्या भाषेत गेलं पाहिजे, तसा त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून तसं गुरुकुल पद्धतीने तिथे विद्यालय सुरू केले आहे. तिथे मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय 4 भाषेमध्ये शिक्षण दिलं जाते. संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी. 4ही भाषेत का, हे जगापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे.
आणि इंग्रजी भाषा संस्कृत भाषा जगभर चालते. म्हणून त्या पद्धतीने तसं शिक्षण आपण 10वी पास झालेल्या मुलाला प्रवेश आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीयेला इथे हा प्रवेश असतो. वैशाख शुद्ध प्रतिपदेला मुक्कामी यायचं मुलाने आणि पालकाने 10वी परीक्षा दिलेल्या अगर 10वी उत्तीर्ण झालेल्या त्यांनी यायचं. द्वितीयेला आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार आणि अक्षय तृतीयेला त्यांना शिक्षण सुरू करणार. 10 दिवस त्यांना शिकवतो. त्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाते. मग त्यात जे उत्तीर्ण होईल ती प्रवेश पात्रता परीक्षा. कारण अभ्यास तो झेपला पाहिजे. संस्कृत आहे, लघुसिद्धांत कौमुदी मुळात शिकवली जाते, तर तिथे झेपला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण तिथे सुरू आहे. 4ही भाषेत वेदांत प्रस्थानत्रयी आणि वारकरी प्रस्थानत्रयी हे सर्व त्या ठिकाणी अभ्यासले जातात. आता 2 बॅचेस बाहेर पडलेले आहेत. 16ला सुरू झालं हे गुरुकुल. आता याप्रमाणे चाललेलं आहे. कोणी म्हणेल मग 7 वर्ष तिथे, 5 वर्ष सक्तीची आहेत, 2 वर्ष ऐच्छिक आहेत. तर याप्रमाणे तिथे राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय. कोणी म्हणेल मग खर्च तर खूप येत असेल. तर लक्षात घ्या, एक नाही पैसा नाही, एक नाही सपन. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, काय? अभ्यास करायचा. आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी अभ्यास करायचा आणि त्याच्या बाकीच्या गरजा आपण भागवायच्या. आणि अभ्यास करून तुकोबारायांचे विचार, संतांचे विचार जगापर्यंत त्यांनी पोचवायचे निष्कामतेने. या प्रकारे असं गुरुकुल पद्धतीचं विद्यालय तिथे सुरू आहे. या आपल्याला सर्व पाहायला मिळेल. अनेक असे जे उपक्रम तिथे राबवले जातात. मी सांगितलेलं सगळं नाही ध्यानात राहणार तुमच्या. तर सर्वांच्या ध्यानात पुन्हा येण्यासाठी आम्ही एक तुकोबाराय दिनदर्शिका प्रकाशित केलेली आहे. गाथा मंदिराचं चित्र आणि त्याच्या पाठीमागे गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती आणि पूर्ण वर्षभराचं पंचांग कॅलेंडर रूपाने आपण प्रकाशित केलेलं आहे. वर्षभर त्याचा आपल्याला उपयोग व्हावा. गाथा मंदिराचं दर्शन घडावं, गाथा मंदिराची माहिती मिळावी, दैनंदिन जीवनात ते उपयोगाला यावं म्हणून समोर गाडीमध्ये आहे. आपण प्रत्येकाने जरूर घ्या. 2025चं आता ते कॅलेंडर रूपाने प्रकाशित केलेलं आहे. गाथा मंदिराचं दर्शन घडेल येता जाता. गाथा मंदिराची सर्वांगीण माहिती मिळेल आणि दररोज दिनचर्या ही आपल्याला त्याच्यानुसार घडता येईल. एकादशी कधी, चतुर्थी कधी, चंद्रोदय कधी, सूर्योदय कधी, सूर्यास्त कधी. तर या प्रकारे सर्व आपल्याला त्याच्यातून मिळेल आणि गाथा मंदिराची माहिती मिळेल. हे घरात राहील आणि खिशात डायरी ठेवा. तुकोबाराय रोजनिशी. ते बाहेर तुम्ही कुठे फिरला तर 17 महिने ती काम देईल. अशा प्रकारे तुकोबाराय रोजनिशी आहे. आपण तुकोबारायांचे विचार आचार आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वानंद सुखदेव श्री गुरुनाम गुरु जोग महाराज अलीकडच्या या कालात या भूमीवर जन्माला आले आणि त्यांनी मोठी क्रांती घडवली. ज्ञानोबारायांची कृपा त्यांना प्राप्त होती आणि त्यांनी हे मोठं वारकरी शिक्षण संस्थेचं येवले शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. अनेक एक जिल्हा असा नाही, काही एक तालुका असा नाही की जिथे जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतला कोणी विद्यार्थी नाही, कोणी नाही. असे संस्थेतून हजारो विद्यार्थी बाहेर पडलेले. त्यात सुरेशभाऊ आहेत. इथे मोठी त्यांनी या प्रकारे बालसंस्काराचं हे गुरुकुल सुरू केलेलं आहे. तर हे संस्कार विचाराचार हेच खरे आज जीवनात गरजेचे आहेत. या धर्माचं रक्षण, या संस्काराचं रक्षण, या देशाचं देवाचं रक्षण आपल्यालाही घडलं पाहिजे. आणि ते घडण्याकरता आता एक संधी आहे आपल्याला. ती संधी मिळून सर्वांनी आता 20 तारखेला बाहेर पडा, राहू नका. आणि 20 तारखेला या प्रकारचं बटन दाबा की आपल्या धर्माचं रक्षण ज्याने होईल, आपल्या देवदेवतांचं रक्षण ज्याने होईल, आपली नामसाधना ज्याने घडत जाईल, ही सर्व साधना या देशात घडली पाहिजे. असं आपण लक्षात आता घेतलं पाहिजे. वाटचाल केली नाही पाहिजे. भविष्याचा काल नाही तर अवघड आहे. परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. तुमचं मंदिर, तुमची जागा ही तुम्हाला राहील की नाही सांगता येत नाही. म्हणून असं आघाताचं स्वरूप येत चाललेलं आहे. तुमचं मंदिर, तुमचं मोठं क्षेत्र असलं तरी त्यांच्यावरही अधिकार
गाजवणारा असा आता निर्माण पुढे होत चाललेलं आहे. तेव्हा या दृष्टीने आपण जागरूक राहून याचं पालन केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे. देशाचं, धर्माचं, देवदेवतांचं रक्षण करणं हाच खरा धर्म आपण सांभाळायचा आहे. याकरता आळस धरू नका, सगळ्यांनी बाहेर पडा आणि या प्रकारे भविष्याचा विचार करून वाटचाल करावी. असो तुकोबारायांचे विचाराचार आपण आपल्या जीवनात धारण करून आपण दुर्व्यसनापासून, दुर्वर्तनापासून परावृत्त होऊन सत्पथगामी होऊन आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज. तुका म्हणे काळा हा ना तोंडावारे, तुका म्हणे काळा हा ना तोंडावारे, तुका म्हणे काळा हा ना तोंडावारे, तुका म्हणे काळा हाना 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 तोंडावारे, बाताबारा हरी रामबाणे, बाताबारा हरी रामबाणे, ऐसी जोडी करा
जेने चूके फिरा गर्भवास जेने चूके फिरा गर्भवास ऐसी लोड़ी करा राम पंडितारा ऐसी लोड़ी करा राम जेने तुके फेरा गर्भवास ऐसी लोड़ी करा राम कॅलेंडर डायरी पुढे गाडी येणं तिथे आपल्याला मिळेल. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल Hare Rama